तर पाहू शकते आज आहे आमच्याकडे तुळशीचं लग्न आणि छान अशी आम्ही तुळस सजवली आहे। तुळशीच्या इथे ऊस लावला आहे आणि हे ना केळीच्या पानापासून तिचा मुखवटा तयार केला आहे। मस्त असे दागिने सुद्धा घातलेत तिला, छान असं सजवले। आणि नैवेद्यासाठी आहे ना गावी असे पोहे दाखवले जातात। हे अक्षता म्हणून तांदूळ विडा ठेवला जातो आणि तुम्हाला दाखवते थांबा। आम्ही छान अशी रांगोळी सुद्धा काढली आहे, बघू शकते आमची तुळस कशी वाटते तुम्हाला। आणि तुळशीमध्ये असेच काहीतरी आवळा चिंच असंही ठेवलं जातं, ते का ठेवलं जातं ते तर मला माहिती नाही आहे, तर तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर। आणि बाजूच्या घरामध्ये तुळशीचं लग्न चालू आहे, आता थोड्या वेळाने आमच्याकडे येतील तर व्हिडिओ कंटिन्यू मी करेन। पूजेसाठी अशी आमच्या झाडावरती झेंडूची फुलं धरलेली ती फुलं आणि हे पोहे वगैरे नैवेद्यासाठी ठेवले आहेत। ही माळ तुळशीची ती घालायची असते। तर पाहू शकते आमची तुळस कशी वाटते तुम्हाला। तर पाहू शकता समोरच्या घरातही छान अशी तुळस सजवली आहे आणि तिथेही आता लग्न लावायला येतील गावातील मंडळी। फटाक्यांचा आवाज सुद्धा येतोय खूप सारा। तर बघू शकते आमच्या गावात तुळशीचं लग्न लावण्यासाठी ही मंडळी जमा झाली आहे। तर आता थोड्या वेळातच तुळशीचं लग्न सुरू होणार आहे, तिची पूजा चालली आहे। तर लग्न चालू झालंय, तर पाहू शकता। तर पाहू शकते आमच्या इथे छान असं लग्न चाललंय तुळशीचं। छान अशा मंगलाष्टका चालू आहेत, तुम्ही ऐकू शकताय। तर माळ घातली आहे तुळशीला आणि विवाह इथे संपन्न झालाय। तर आता पोहे वाटायचा कार्यक्रम चालू होईल। तुळशीच्या लग्नाला म्हणजे बारशीला पोहे वाटले जातात, ही कोकणामध्ये ही प्रथा आहे। बघू शकते हे असे पोहे वाटले जातात, ही गावची प्रथा आहे।